चालेल देते की आता आता सगळे काम आवरती की आता पटापटा होय. रेशमाचं मैत्रिणीनं सगळं काम झालं इथं बसलेलं जाग्यावर. नाही कपडे धुवायची राहिल्यात भांडी राहिलीत की परत म्हणलं चला आता तुम्ही आमच्या चाला घरी किती बायांचा राड आहे. बायांनी 150 किलो मिरची आणलेली काल मला माहितीच नाही तो 7-8 जणी आल्या बी मिरची नीट करून संपावली बी एवढं गठुडं राहिलंय फक्त. ती पण सकाळ सकाळ नाही रात्री आम्हाला उशीर झाला यायला त्याच्यामुळे 1:30 आता वाजले आलो. होते आम्हाला. आणि आता जेवण ही केलं काकींनी केलं म्हणलं चला आता एक व्हिडिओ काढावा आपल्याला माझं काम राहिले बेसन पदार्थाच्या इतक्या ऑर्डरी आल्या तिला आणि ना, डाळ नीट करायची राहिली. ह्याच्या ऑर्डर टाका मैत्रिणींना तुम्हाला बेसन पीठ पाहिजे तर घरी दळलेलं हो तर त्याच्या आणि लसणाच्या तर तुम्ही सगळेजण टाका. भिजवून भरडून आणली या नीट करायची या आणि दळून आणायचे बेसन पीठ सगळ्यांचं तयार सोमवारी ऑर्डरी टाकायसाठी अजून उद्या सगळी डाळ नीट करावं लागेल 5-3:30 पाहिल्या ही केले आता वर चला करून आणावं लागेल त्याला पण लय कुठं लागतो उपनायचं नाही टाका तिला ऑर्डर बेसन पिठाच्या. आणि ज्यांनी पहिल्यांदा अर्धा किलो घेऊन बेसन पीठ खाल्लंय ती कंपल्सरी म्हणणार रेशमा तूच बेसन पीठ घ्या आणि जेवढ्यांनी माझ्याकडून नसून घेतलं तेवढ्यांना तर मी सांगितलं हिच्याकडून घ्या हिच्याकडूनच मिळेल. एखाद्या वेळेस होती बरं का चूक आता कसं शेतातला लसूण म्हणल्यावर बारीक समजून, मोठं हा. होतं आणि नवीन आहे ती तिला थोडं समजून घ्या तुम्ही समजून घेणार नाही तर कोण घेणार मग? बारीक मोठ्या कुठं होत्या तेवढ्या कुणा लय बारीक पाहिजे असतात कुणा लय मोठे पाहिजे असतात मग ते सगळं निवडावं लागतं मला शेतात जसं जमतंय तसं आपण देतो हे का नाही तर असं चला आता काकी चालल्यात आणि ह्याच्यात नेनूचे कपडे चालवले ज्ञानीचे कपडे चालवले ज्ञानी आलीच नाही. काल सकाळी आली माझी मम्मी सकाळ धरणं कामच चालू आहे जसं काम संपलं तसं आता सगळ्यांना बेसन पीठ पण विकायचंय ना मग आता बेसन पिठाची ऑर्डर टाकलेल्यांचं काय डाळ नीट करायची चालली हो का त्यांचं बेसन पीठ द्यायला नको का जी ही खराब का असलं काळ असतं का ते ह्याच्यात टाकायचं आणि हे फक्त ह्याच्यात डाळ करायची. अरे मग ते तसं जमतं का ती काढूनच टाकावं लागतं सगळं बाळा ते काय होतं डोळे येतात डाळीत हे डोळे भरडून आणायचं आता आपलं जात खराब झालं म्हणजे जात काय झालंय असं ही झालंय त्याने बारीक होत नाही बारीक नाही ठोकलेलं नाही ते वर जमिनी म्हणजे ते दांडा निघतोय का त्याचा गोल भिंगवायचा गोल गोल फिरावलं त्याच्यासारखा ते उपसून येत आहे त्याच्यामुळे ते आमच्या जुन्या घरी आधीपासून तिथं पॅकच होता पॅकच आहे तिकडच्या घरी आपलं पण ती दांडाच खराब झालाय आता तिकडून ही करून आणले हो काही आणि सगळं स्वच्छ केलं उपनायचं वाऱ्यात चांगल्या उपणून त्याच्यावर सगळं सालपाट घुसकाट असतं ते सगळं वाऱ्याने जातं नंतर हो काही अशी डाळ राहते मग ह्या डाळीतनं पण ही काळं जे हरभरा असतात का नाही ही हरभरा ते पण सगळं व्यवस्थित साईडला काढायचं असं आणि नंतर मग ही डाळ दळून आणायची दळून आणून मग बेसन पीठ तुम्हाला द्यायचं मग आता उद्या तर कुरिअर बंद असतं उद्या रविवार सगळी डाळ नीट करते उद्या डाळ दळून आणते मस्तपैकी आणि परवा दिवशी ऑर्डर सगळ्याची कुरिअर पॅक करते आणि मग गुरुवार शुक्रवार पण मिळतात मग सोमवारी टाकले की नेमकी मंगळवार बुधवार गुरुवार जवळच्यांची मंगळवारी बुधवार मिळतात लांबच्याची गुरुवार शुक्रवार मिळतात असं होतं. आणि काय कायांचं काय होतंय माहितीये का कुरिअर काय होतंय जाय नाही कुठं जात नाही कुठं जात नाही मग ती काय होते पोस्टाने टाकावं लागते आणि पोस्टाने टाकलेलं कुरिअर खूपच उशिरा पोचतंय 10-11 दिवस लागते 15 दिवस झाले एका ताईसाहेबांचं पोस्टाने कुरिअर टाकले ते रावेतचं या रावेतला पोस्टाने जात नाही आणि ह्यानी जात नाही कुरिअरनी जात नाही आता ते टाकलंय ते पोस्टाने टाकलंय 12 दिवस झालं अडकून बसलंय क्रॉसिंगनी टाकलंय या परत न आता ती कसं टाकलंय आता ती कवा पोचतंय आणि त्यातला लसणाचं काय व्हायचंय काय माहिती खराब नाही व्हायचा हो कसा का व्हायना आता खराब झाला तरी त्या ताईसाहेबांना मी परत पण पाठवू शकत नाही कारण का कुरिअरची जितकी प्रॉब्लेम आहे मग कारण शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसलं वार सुटलंय आणि आबाळीत का आलंय मापच नाही इजा लावतात इजा आज कस काय पाऊस यायला लागलाय मलाच काय कळणार मला गरजला आवाज होते का बघा हो का इजा लावल्या का का हो का दिसल्या का इज लावलेली इतकं वार तर सुटलंय ना मापच ना हो का झाडल्याला तर काय चवच नाही आज वाढू झालं झाडच भिजावती डाळ नीट केली डाळ पायलीवर नीट झाली अजून बरीच राहिली म्हणलं आता उद्याच पायलीवर परवा पायलीवर असं नीट करत दळून आणायची सगळी झाडं भिजवत टाक्या भरल्या इतकी झाडं सुकली 2 दिवस पाणी नव्हतं मोटार चालू नाही तर हो का झाडांना कसं झालं पाला सुद्धा नाही राहिला म्हणून असं भिजवूनच काढलं मोटर केली ती चालू भाऊजींनी केली सकाळी अपघात होती मी यायच्या आधी त्यांनी
कालच हे केलं हे सगळं असं भिजवून काढलं. परत जाऊन बाजार घेऊन आली, बाजार पण आणलाय. आणि आता मला जायचंय धार काढायला. चक्क पाऊस खरंच यायला लागलाय, टिपकायला लागले. तर पाऊस यायचा आहे का नाही काय माहीत नाही मला, पण असं गार वारा, पाऊस पडलेला, मातीचा मस्त सुगंध असा. आणि अजून घरात आलीच नव्हते, आताशी चहा मांडलाय. आता हे चहा करायचा, चहा प्यायचा आणि धार काढून यायचं आणि मग स्वयंपाक. बाजार घेऊन आली. हे आता बाजार सगळं आणावं लागतं, या महिन्याचा बाजार आणावा लागतोय. 3 किलो शेंगदाणे, पोरांना खायला भगर, ही सगळं बरंच काय काय आणावं लागतं. तेल डबा असतो आणि घासणी, सगळा साबणाचा वास लागला का आता. बुकणीचा पुडा तर बघा केवढा लागतो, हो का, किलोचा पुडा आणावा लागतो मला. ते म्हणसान खरं काय राहायचं काय तर बघा, हो का. आणि ती पण सगळ्यात महागायची बुकणी परिवार. दुसरं तर काही आमच्यात चालत नाही, चहाच पित नाही. ती असा वेगळा बदलून आणला तरी म्हणते तो आज आमच्या आच्यात लगेच म्हणतात, रेश्मा कसला आणलाय चहा. जवळजवळ ही 570 रुपये पुडा, 570 रुपयाला. मग बघा किलोभर बरोबर बुकणी का ह्याच्यात. बरंच काय काय सामान आहे ह्याच्यात, सगळंच वातावं लागणार आहे खालून. बाजाराला लागला का शॅम्पूचा वास. अशा प्रकारे चाललंय माझं. डाळ पण धोका अजून भरायची, मोजायची, सगळं असंच आणून ठेवले. एकट्या माणसाला काम उरकत नाही व सांडगं हे करायसाठी. पण हो, मटकीची डाळ 2 किलो आणून ठेवली आहे. उरकतंय का घालायला तरी. चहा आटून गेला. तर संपवती आणि सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. सकाळ धरून ज्यांनी कुणी व्हिडिओ बघितला असेल, काय कसं कुणाचं कमेंट वाचायला झाल्या नाहीत. व्हिडिओ अपलोड केलाय पण कसा आलाय काय सुद्धा बघितलं नाही. काल गेलेली तिकडं तो कार्यक्रम देवाचं, ह्याचं सगळं काय काय जेवढं मी केलं तेवढं थोडं थोडं शॉर्ट घेऊन टाकलं. सगळं काय टाकता आलं नाही. सगळं एका तासाचं झालं असतं आणि एका तासाचा व्हिडिओ टाकणं काय सोपं नाही. मग किती कसा टाकला ह्यांनी केला होता, अण्णाने एडिटिंग केला होता. मला तर वेळ पण नाही मिळाला करायला, कारण का आज आत्या गेलते देवाला. आणि बापूंचं काय, बापू तर आपल्या ह्याच्यात असतात, त्यांचं चाललेलं असतं. आणि ज्ञानेश्वरी तर काय आलेली नाही, ज्ञानेश्वरी तिकडंच राहिली या आत्याच्या तिकडं. आणि अण्णाचं काय करायचं आहे अण्णा, मग आपला अण्णा मग केलं त्याने एडिटिंग. बघायला टायमिंग सुद्धा मिळाला नाही कामाच्या व्यापातून. तर असं घ्या, समजून घेत जा. कमेंट पण वाचल्या नाही तर इजा लावत्या त्या, खरंच लावत्या त्या. तर कुठं कुठं हा व्हिडिओ बघितल्यानंतर सांगा मला कुठं पाऊस पडलाय खरंच. आणि इकडे इंदापूरकडं चांगलाच पाऊस आहे. इकडे लासूरनं, इंदापूर, कळस या साईडला वाढू झाला, आबाळ आलेले आणि चांगला पडतोय पाऊस. तर असो, सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. या चहा प्यायला, जेवण